इकडून किल्ल्याची सुरुवात होते. 3 प्रकारे शत्रूचं आक्रमण रोखण्याकरिता एकाच ठिकाणी 3 गेट. हां, पहिला उद्ध्वस्त केल्यानंतर दुसरा उद्ध्वस्त केल्यानंतर तिसरा. तर छत्रपती शिवराय जिथून किल्ल्यावर आले तो हा मेन गेट. 1659 मध्ये पहिला आले, 1675 साली दुसरा आले, 1677 साली तिसरा आले आणि 1680 साली चौथा. तर 4 वेळा राजे गडावर आले आणि छत्रपती संभाजी राजे शिवराय यांची 4थ्या वेळी शेवटची भेट झाली ना पन्हाळ्यावर. तर ज्या मार्गाने आले तो हाच मार्ग, ज्या परिसरातून आले तो कोकण, त्यामुळे दरवाजाला कोकणी दरवाजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ज्यावेळेस राजे किल्ल्यावर येतील तर त्यावेळेस जनतेला किल्ल्यावर बोलावलं जातं. जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सदरेवर मांडले जातात, न्यायनिवाडा केला जातो, दान धर्म केला जातो. मग जनता जी येते ती इकडूनच येते. पण जनतेचा ज्या वेळेला प्रवेश होईल तर त्यावेळेला जनतेमधून जर का शत्रू येईल तर शत्रू ओळखणे अवघड आहे. मग शत्रू जर का इकडून आला तर पहिला त्याच्या नजरेत जी वास्तू येते ती म्हणजे ही मस्जिद दिसते का, आदिलशाहाची मस्जिद आहे. तर शत्रू गडावर आल्यानंतर मस्जिद पाहिल्यानंतर पाहून सुद्धा दुर्लक्ष होणार आणि निघून जाणार. का आक्रमण करणार? शत्रू आदिलशाह आहे ना, शत्रू मोगल आहे ना, का मस्जिद फोडून जातील? नाही ना. म्हणजे पाहून सुद्धा दुर्लक्ष होऊन निघून जाणार. म्हणजे शत्रूच्या नजरेतून सुरक्षित कोणती वास्तू असू शकते? मस्जिद. त्यामुळे पूर्ण किल्ल्याचा जो आहे ना दारू गोळा तो इथं भरायचा. त्यामुळे बचाव कशाचा होणार आहे? दारू गोळ्याचा. त्यामुळे आपण जे गडावर वापरला दारू गोळा लपवण्यासाठी तो मस्जिद होता. हे लक्षात ठेवा. म्हणून याचं नाव दारू गोळा कोठार बरं का, किंवा दारूखाना. दारूखाना जुना नाव आपण म्हणतो दारुगोळा कोठार. तर किल्ल्यावर जे संरक्षण केलं जातं ते म्हणजे पाणी, धान्य आणि दारुगोळा. तर त्यापैकी हा दारुगोळा. पाणी आणि धान्य नंतर आपण पाहायचंय बरं का. तर जुनी मस्जिद होती, आता तो दारुगोळा कोठार आहे. पण जशीच्या तशी आहे, कारण याचा शेवटपर्यंत वापर केलेला आहे. फक्त राजांच्याच राजवटीमध्ये नसून ब्रिटिशांनी सुद्धा वापर केला. ते बघा की ग्रिल, तिकडे बघा लोखंडाचं ग्रिल ब्रिटिशकालीन लावलेलं आहे ते. जशीच्या तशी आहे वास्तू बरं का. त्यामुळे सुरक्षित आहे. तर हा बालेकिल्ल्याचा मार्ग आणि हा सदरेवर जातो मार्ग. म्हणजे इथं आल्यानंतर मार्ग बदलले जाणार. जनता सदरेवर जाणार, राजे फौज बालेकिल्ला. आलं का लक्षात? तुम्ही विरुद्ध दिशेने आला, किल्ल्याच्या विरुद्ध दिशेने आलाय. ब्रिटिशकालीन रोडने आलेला आहे. जो जुना रोड आहे तो आपण पाहायचा बरं का. फौज तर ज्यावेळेस राजे येणार आहेत तर त्यावेळेस किल्लेदार येणार राजांना घेण्यासाठी. राजे आल्यानंतर राजांची ओवाळणी केली जाईल आणि राजांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव होणार. विष्णू गाभारा म्हणतात. राजेंचा पहिला स्पर्श जिथं होतो त्याला विष्णू गाभारा म्हणून ओळखलं जातं. कारण राजे पालनहार म्हणजे राजेच विष्णू आहे, म्हणून विष्णू गाभारा. जिथं जिथं राजे गेले तिथं तिथं विष्णू गाभारा आहे, जिथं गेले नाही तिथं गाभाराच नाही. तर छत्रपती शिवराय पहिल्या वेळेस आले त्यावेळेला त्र्यंबक भास्कर हे राजांचं स्वागत करतात. दुसऱ्या वेळेस राजे आले त्यावेळेस कोंडाजी फर्जंद स्वागत करतात. तर पहिल्या वेळेस फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं, दुसऱ्या वेळेस सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करून स्वागत केलं विष्णू गाभारा. कारण राज्याभिषेकानंतर आले. दुसरी वेळ म्हणजे राज्याभिषेकानंतर 7 जून 1675. तर 3 प्रकारे बनलेला गेट, 3 दरवाजा, 2 दगडांच्या जॉईंट मध्ये शिसवलेले आहे ना. म्हणजे तोप गोळा देखील लागला ना तरी कमजोर होणार नाही. आणि जिथं लाकडी दरवाजा लावला जातो ना ते बिजागरी म्हणतात. याच्यामध्ये लावले जायचे हे फोल्ड. आणि या पहारेकऱ्यांच्या केबिन आहे देवडी. याच्यामध्ये पहारेकरी उभे असतात. हवालदार नावाचे प्रमुख याचं संरक्षण करतात. मेन जो चार्ज आहे तो त्यांच्याकडे, की कोणत्या प्रकारे संरक्षण करायचं, कोणती फौज कुठे उभं करायची हे त्यांचं काम. हवालदार आणि मागे पहा हे 1708 मध्ये. तर मराठ्यांची जी आक्रमण शैली होती ना, जे आक्रमण करायला यायची तर त्यांना वाघासारखे चपळ चालाकपणे आपण आक्रमण करून हरवलेलं आहे ना. त्यामुळे वाघाच्या पंजाखाली असते. हा ताराराणींनी बनवला. हे 5 फुटावर भेटलंय आणि अशा 70 विहिरी किल्ल्यावर आहेत आणि 2 तलाव आहेत. हा भाग आहे ना जरा असा सगळा पाणी त्यामुळे इकडे पाणी जास्त. इकडे पण आहे पण याचं सुकतच नाही.
पहिला दरवाजा आहे. इथे लागलेली तोफेची गोळी त्यांच्या मदतीने दरवाजा फोडण्यासाठी केले होते, कारण लांब पल्ल्याच्या तोफा या फक्त पोर्तुगीजांच्याकडे होत्या आणि त्याच्यासाठी जे विरोधक आहेत ना राजांचे सावंत आवळी याच्या अगोदर घेतले. पन्हाळ याच्या अगोदर जावळी घेतली 1656. पन्हाळ 59 म्हणजे किती सावंताने जो विरोध केला होता हा सावंतांचा विरोध बरं का. विशाळगडला गेले त्यावेळेला पूर्वेंचा सावंत अजून पण आमच्या विरोधी हा कोकणात जाण्याचा मार्ग आहे. कोकण दरवाजा, कारण इथे कोकणातून यायला रस्ता आहे. 1112 चौकट आहे का लांबडा दगड बघा आडवा तडा उठलेला आहे आणि तिसऱ्या कोण्या पूर्ण दगड नाही आहे. या हा खाली किल्ला बघा अनेक होता. तडा उठलेला आहे. अशी भरपूर तोपेचे गोळे या गेट वर तडबंदी मारले काय माहित नाही. तरी दरवाजा बहामनी एक एम्पायर आहे डेस्टिनी आणि बरं का. तरी बहामनी राज्य. हा दरवाजा सेफ राहिला. तर त्यांच्यासोबत युद्ध करून कोकण दरवाजे हा आदिलशाहीने जिंकला. साईड मग आहे, दोघांच्या पश्चिम युद्धामध्ये दरवाजे किल्ल्याची तोडफोड आणि झाली. हा गेटवर आक्रमण झाले ना, महानष्ट झाला होता हिंदी गेट. दरवाजे परत बांधावं लागलं. परत बांधणी आहे झाली ना, तोफ त्यामुळे तो बोलला. म्हणजे एक, हे दोन आणि ते तीन. हो का शिल्हारा हा, विक्रमादित्य. म्हणून नाव पडले यादव तीन दरवाजे. विजयनगर यादव खास गोष्ट काय माहिती आहे का आदिलशाही. जो दरवाजा साला बंद झाला पारसी भाषेमध्ये ती वारगली खिडकी आहे बघा. बांधणी आहे ती तेव्हा दाखवली की सूर्यास्तानंतर तो इथं येतो. म्हणजे गेट बंद झाल्यानंतर डायरेक्ट किल्ल्याच्या आतमध्ये आपण जायचं बरं का. ही तटबंदी बरं का 8.5 किलोमीटर आहे. 8.5 किलोमीटर तटबंदी. बुरुज असे 340 आहेत. कोकण 40 किलोमीटर वाजता 1489 साली शृंगार बाव म्हणजे विहीर. शृंगार बाव असा जुना नाव शिवरायांनी दिलेला अंधार बाव. कारण ही जी लोक उभी आहेत ना इथून तर त्यावेळेला काळोख आणि जवळ गेल्यानंतर पाणी आहे विहीर आहे हे माहिती होती. 6 फूट जिवंत झऱ्यांची विहीर इथं आहे आणि याच्या संरक्षणाला 2 फ्लोर बनवले. त्याने की शत्रू इथे येईल, शत्रू म्हणजे हेर समोरून किंवा बाजूने पाहणार तर सिंगल फ्लोर दिसणार ना जमिनीच्या वर आहे दिसतो तिथं सैन्य दिसणार. त्यामुळे सिंगल फ्लोर पाहून तो निघून जाणार आणि याच्या खाली जी विहीर आहे आणि जो इमर्जन्सी एक्झिट आहे तो सुरक्षित आहे. विषबाधा ज्या वेळेला गडावर होईल तर त्यावेळेला गडावरच्या विहिरी बंद करायची आणि या विहिरीचा वापर करायचा. आणि ज्या वेळेला शत्रूचं आक्रमण होईल आणि शत्रू गडावर येईल, शत्रूची संख्या असंख्य आणि आपली कमी आहे, आपण कमजोर झालो तर त्यावेळेला किल्ला सोडावा लागेल ना. तर पहिल्या मजल्यामध्ये यायचं आणि किल्ला सोडून बाहेर जायचं. पण कुठून बाहेर गेलो तर समोरून सुद्धा पाहता येत नाही. त्यामुळे दरवाजा हा डावीकडे आहे, सिक्रेट आहे. त्यामुळे सिक्रेट वेल आणि सिक्रेट डोर या ठिकाणी बनवलेला आहे. आणि दाखवण्यासाठी सिंगल फ्लोर हा म्हणजे हा सेकंड फ्लोर देवडी म्हणतात याला. पहारेकरी उभारण्याची बरं का. केबिन्स